6 वाजले. काय व्ह्यू बघा, चंद्राचा गोळा जो हनुमाने खाल्ला. माझ्या बर्थडेचे बलून आहेत. मगनलाल 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 मगनलाल. इथं मेंदू वडा, मेंदी दोघांनी पण मेंदू वडा. गुफा बघा, गुफा ही बघा, ही बघा गुफा. इथून सुरू होते. हॅलो फायनली. कोण आलंय बघा, आवडी आली पळत. आपको आना है नाही बघा. आय तू दुसऱ्या माळात खातोय. आईला आलेला तो एक मुख्य रस्ता, बाजूला डेपो आणि आतले छोटे छोटे रस्ते असतात. मग मी त्या डेपोच्या रस्त्याला गाडी लावलेली आतमध्ये. तर मला थोडासा डाऊट होता की त्या एंट्रीला बस येऊ शकते किंवा बाहेर पडू शकते. 2 मार्ग आहेत बाहेर येण्यासाठी, बाहेर जाण्यासाठी. पण नेमकी आम्ही चिक्की घ्यायला उभे राहिलो आणि चिक्की घेऊन बाहेर पडल्यावर एक बस आतमध्ये डेपोमध्ये शिरली. म्हणजे जशी शिरणार त्याच्या उजव्या हाताला गाडी आपण पार्क केली. तर कार्तिकला म्हणतो आपण एसटी एक गेली आहे पुढे. आम्ही पळतोय म्हणजे त्या जाईपर्यंत ती एसटी थांबून लॉक झाली, कारण गाडी पुढे उभी होती. आणि मग सगळं ते ट्रॅफिक थोडंसं 1 सेकंडसाठी थोडंसं जाम झालं. पण जाईपर्यंत अथर्वनी गाडी स्टार्ट करून साईडला घेऊन गेली. म्हणजे ते काम हलकं झालं थोडंसं. रस्ता दाखवला, त्याला गॅरंटी वॉरंटी नव्हती. हा बसला होता जीव मोठी व्हिडिओ काढत होता व्हिडिओ. आई तूच रे, तूच भाई, तूच तूच. गुड मॉर्निंग. तर वाजलेत सकाळचे 5:40. 5:40ला काय बोलतात रे मराठी? 45. हां 5:45, 5:40, 5:40. तेच मी पण कन्फ्यूज झालो. तर 5:40 झाले. आणि तुम्हाला वाटतं आम्ही चालत पुढे चाललोय तिघं या टायमिंगला. आम्ही ॲक्च्युली चाललोय लोणावळ्याला, एकविरेचे यांच्या इथे ह्याच्यावरून चालू आहे. 5:45 झालं. रेकॉर्डिंग आहे, आपण रेकॉर्डिंग आहे. खूप ठीक आहे, काहीच इश्यू नाही. तर आम्ही चाललोय पार्किंगपर्यंत. मम्मी पप्पा स्कूटरने जातील आणि अरे हळू चाला ना, अशी का मध्ये फास्ट झालं. मम्मी पप्पा स्कूटरने जातील आणि आम्ही तिघंच आहेत. तर आम्ही तिघं चालत चाललोय आणि फक्त आम्ही 5 जणच आहेत. कोणी बाकी नाही, टेन्शन नाही, काय नाही. मस्त चिल लाईफ, एकदम एन्जॉय. आज मी रिचार्ज केलाय काल जिओचा 5G, म्हणून मला अनलिमिटेड भेटेल. भंगार विकून खरं भंगार विकून भाईने रिचार्ज केलाय. मानला पाहिजे, या भाईसाठी मानलं पाहिजे. कॉलेजवाला लुटलाय मी. हां तर काय विषय नाही आपला व्हायचा विषय नाही. आणि माझा ॲक्च्युली फर्स्ट टाईम आहे. मी खूप म्हणजे किती वर्षापासून प्लॅन करत होतो पण काय झालंच नाही. आणि मी नाही गेलो. मला जायचं होतं. मी कधी गेलेलो, लहान असताना गेलेलो, ते पण कधी काय माहिती. हां लहान असताना हे, पण आता म्हणजे ॲक्च्युली असं एकदम हे की पहिल्यांदाच चाललं तसं. जाऊ आपण मस्त मजा. काय टेन्शन नाही. मध्ये केंद्रीय टेम्पो आलेला आहे आमचा. एकाची बस एकाची टेम्पो. माझी गाडी येते. हा रिक्षावाला आहे, मी गाडीने जाईन. हा रिक्षावाला आहे. रिक्षाची गाडी सोडून आलाय. आणि मी तो माहिती आहे का, दिवाळी पाटला ते मोरपंख विकत असतात, त्यातला मी तो आता 21ला चालला आईला मोरपंख द्यायला. सकाळचे 6 वाजायला आले, पण तरी भाई ताकद आहे, एनर्जी आहे आणि फुल मजा. तर ब्लॉगमध्ये एंडपर्यंत राहा, बघू तुम्हाला दाखवता येईल काय काय. तर भेटूया पुढे. तर निघता क्षणी पहिला स्टॉप घेतला चहासाठी ऐरोलीमध्ये आता. आणि काय वाजले किती? 6 वाजलेत. 6-7 झाले. मम्मी पप्पा समोर आहेत. थांबा दाखवतो. येत आहेत, पप्पा येत आहेत. गाडी तुम्हाला दिसा असेल तिकडे. अरे टेम्पो आला मध्ये, येतील थांबा. मम्मी पप्पा आले समोर आहेत. अरे कुठे गेले? हा बघा येतात बघा. हे बघा दोघं येत आहेत. आणि माझी चाय संपली आहे. याची पण संपली आहे, याची पण चाय संपली आहे. आता निघालोय फायनली इथून डायरेक्ट नॉन स्टॉप. पहिले लोणावळा आहे ना. तू काय बोलत होता? आता आम्ही पहिले काय नको असं ही क्लिप डिलीट केलं नाही.
नकली चोर माझा ब्रँड आहे बघा. हे कर. नकली चोर ब्रँड कधी झालं काही आम्हालाच माहिती निघतो मम्मी हिची जीन्स अर्धीच करपवली पागल 150 रुपयाची जीन्स आहे तुला काय 150 रुपयाची करपवली. कुठच्या बाजारातून घेतली इकडे बटवाडी बाजार नाही मग अरे तू पाय का लावतो जास्त डोळ्यात गेला. बघू आता मी तुला देणार माझा मनपूर्वक भेट. कोणी कुठं मारतं GTA काकी बघा माझी केस आम्ही लोणावळ्यामध्ये एंटर केला आणि ट्रॅफिक मला बंगाली बाथरूम पाहिजे त्याशिवाय मी हगणार कुठेही थुकू नका. हे बघा खंडाळा नारे ते लिहिलेलं दिसणार नाही. बोगदा खंडाळा बोगदा आहे हा खंडाळा बोगदा बघा तिकडे लिहिलंय टनल टनल अरे तिकडे बोगदा लिहिलेला खंडाळा बोगदा. आम्हाला टनल बोलायचं. ओके तुम्ही बोला टनल. आम्ही बोलतो फनल. आणि आम्ही अरे टनल मध्ये काय दिसतच नाही काय व्ह्यू होत नाही टनल मध्ये. मला वाटलं काय लाईट बिट असं काय दिसेल. इथे ट्रक बी थांबवले टनल मध्ये. इकडे आम्हाला मोठी मोठी कंटेनर वाईज भेटते नाही यार. हा ना नुसतं कंटेनर बघा गाइस व्ह्यू बघा चंद्राचा गोळा जो हनुमानाने खाल्ला. सूर्याचा गोळा हनुमानाने खाल्ला. अजून आणि ही फॉर्च्युनर मम्मीला पण माहितीये. केवढा मोठं बापरे. हे माझ्या बर्थडेचे बलून आहेत. बर्थडेला घेऊन बर्थडेचा बलून एवढा मोठा कुठे कुठे आणणार आहे तेवढा मी तेवढा लोणावळ्याला बर्थडे करणार आहे मी बघ गॅरंटेड. कितवा बर्थडे. हा यो 170वा बर्थडे माझा. स्पेसिफिक नंबर का आठवला तुला मध्ये. कारण की तो 70वा असा बर्थडे करायचा असतो असं माझ्या राशीमध्ये लिहिलंय. अच्छा की तू लोणावळ्याला केलंस की तुझा लोणावळा होणार. त्या चिक्की तर द्या आम्हाला लोकांना चल. चिक्की माझ्याकडे नाही माझ्याकडे चुटकी आहे. आयशा बंगला गेला आयशा बंगला. आणि तू बघितली का रे तुला जे बघायचं होतं मी आयशा बघितलेली आहे ती सोन्याची रॉल्स रॉयस ती माझीच होती. ती मी ठेवून आलेलं आहे इकडे. ओके तर ते जे पॉडकास्ट वाले तुम्हाला जर इंटरव्ह्यू घ्यायचा असेल ते हेच होते. ह्यांनीच ती रोल्स रॉयस ठेवलेली आहे. तर कमेंट मध्ये एक ईमेल करा आम्हाला लोकांना तुम्हाला भेटेल. सुपर मोटर चला बघा मगनलाल 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 ओय एक हॉल्ट घेतलाय आपलं नाश्ता करायला. तर बाईक्स दिसल्या आपल्याला ड्यूक्स KTM आहेत सगळ्या. आणि इथे 19 डिग्री आहे 19 डिग्री आहे. आणि वाजले किती आहेत अरे वॉच का नाही आलं ते इथं 748 झालेत. आणि आत्ता इथे 19 डिग्री मस्त वाटतंय. आणि खूप बायकर्स वगैरे दिसत आहेत जाताना वगैरे. आपण पण येऊ वेळ बोलतो आपण पण येऊया. अरे आणि कुठे हा ए कसं उभं दाखव ते आपले ॲनिमी असतं काय ॲनिमी बोलतोय GTA चे बंदे. ए नाही बरोबर नाही पर ए अशी उडी मार ना ते अशी उडी मारतात ना. हा या कचका हाय अवधूतच्या भाषेत बोले तो लघवी. मेरे भाषे में बोले थे वॉशरूम. तेरे भाषे में क्या. मेरे भाषे में तो बोलेंगे वाल सुस्वामन जा रहे. चल चले निकल उधर निकल. थंड पाणी पडतो कुठे अंदर दिखा नहीं सकते प्राइवेसी. मी तर मेंदूवडा यांनी दोघांनी पण मेंदूवडा आणि वडा आणि पोहे ते मम्मी पप्पा खाणार आहेत. मस्त काय नमक आणि भूक लागली ती सकाळपासून मस्त आहे. आता आम्ही एकदम दाबून खाणार. हगिरी आहे रे हगिरी. चलो सो फार सो भारी. वगैरे सगळं एकदम मस्त आलेलं आहे. फुल पोट वगैरे भरलेलं आहे. हा बघा चालतं
फुले कमले दू हा चला आता डायरेक्ट थेट मंदिराकडे आईच्या दर्शनाकडे जाऊ. काय अडकला हे अटकलेच आहे. हगायला येते. हा भाई चाय प्यायला हगायला आली मला. काय आहे? चला चला चल 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 बस 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 बस. पादून चला जाऊया. देवी शाळेला आले. आयलो कुठे आयलो? जय माता दी जय माता दी जय माता दी. कुठे? आईचा दर्शनाला वेळेत चला कारण पाठी जवळजवळ 10 बस आले. ओके 10 बस आलेत म्हणजे तेवढी मुलं असणार 500 मुलं. जो हळू चालणार तो आज रात्रीची चायनीजची पार्टी आहे. चला चायनीज हवंच. कोंबडा हवा कोंबडा आज कोंबडा बकरो हवा बकरो. भेजा पण खायचा आहे. किती झाला खाल्ला नाही. चला पेजे खातायत लोक. बबन बबन पायास चिट्टी चिट्टी. काय तुला इको घ्यायची पण फोटो आला ना स्क्रीनशॉट काढतो. स्टोरीला टाक. नाही व्हिडिओ आहे याच्याकडे व्हिडिओ आहे. ती झाली डिलीट. अरे कशाला डिलीट केली? काकाला डिलीट केली स्टोरेज नाही माझ्याकडे. मारी लावली पण त्यांनी. पण बोलते काकी देत असतील का मंदिराला पैसे? ग्रामपंचायत मंदिराला रस्ते सुधारणार. 50 रुपये घेतले रस्ते तरी चांगले. डोकर टाकू काय पण मत कर. बोल बोल. अरे मग आपण गेलेलो माहिती का तुळजापूर हे सगळं. ज्योतिबा ज्योतिबा आपल्या दख्खनचा राजा. पण एकविरायला खाली जागा नव्हती जरा तिथे. केवढं वरती आहे. खाली घेतले ना. मजाच चालली होती. रस्ते काय खराब आहेत पैसे रस्ते तरी करा ऍटलीस्ट. पैसे द्यायला काय वाटणार नाही हो. रस्ते तरी चांगले करा. रोज ऐकावं लागत असेल तुम्हाला. खाली पण पावती घेतली नाही का? 50 रुपये पावती. इथे म्हणजे खाली 50 रुपये घेतले एंट्रीला. आता वरती आलो रस्ता तर इथे दाखव पण रस्ता. परत पैसे घेतले. इथे किती घेतले? 50 परत रस्ता दाखव 50 रस्ता. घेतले. आणि रस्ता काय हेच नाही म्हणजे रस्ता बघा ना. 2 क्वालिटी 2 कवडीचा रस्ता आहे. गाड्या पार्क बघा कुठे अशा रस्त्यांवर. पुढे पण गेली का? एकविरा धावणे मध्ये पुढे आहे का? लावूया आता इथे. भारी आहे पण मोठी जर्मन गुफा बघा गुफा. हे बघा गुफा. इथेच वाढणार वाटतं. शेर खान होता शेर खान. ए लोंबडी. ए त्या लोंबडीला शांत बसतो. लोंबडी बघ कुठे पळतं. इकडे रे. डडा नाही का नाही तेरे को. डुक्कर नाही डुकरी नाही. ए प 1 मिनिट पळ ना. अरे ती पॅन्ट बघ ना कशी दिसते. इथून सुरू होते आपली शिडी या पहिली चढाई काय ते. आता असं वरती यायचं आहे. वरती अजून 15 ते 20 मिनिटं लागणार पोचायला. 20 मिनिटं नाही 15-20 मिनिटं. मला पटापट गेलो. काय बोलला तुला काय? अरे यार कधी सोडणार नाही. इथे देवाची अरे मी काय बोलतोय पागल. बोलतो इन्फ्लुएन्सर काय इन्फ्लोरन्स. ओके इन्फ्लोरन्सर. रेफ्रिजरेटर. ओके रेफ्रिजिरेटर. चला वर 4 महिन्या अगोदर. अगोदर? अरे ना रस्ता नाही माहिती. हां खाली पार्किंग केल्यानंतर ना आम्ही एका जागेने स्ट्रेट गेलो. तर तिथून रस्ता नव्हता. खाली असं यायचं होतं. या भाईला माहितीच नाही. 4 महिन्या आधी इकडे आलेलो. अहो तू सपोर्ट काय घेतलाय तू चालायला. हे काय अशी आग लावायची. अहो चल सिंगल चाल.
वाजताच वर गेलो आणि मम्मीने ओटी घेतली. ज्या माणसाने आम्हाला विचारलं दादा वहिनी कुठे तेव्हा आम्ही बोललो त्याच्याकडेच ओटी गेली. चला आलो म्हणजे वरती 500 पायऱ्या आहेत वाटतं. बापरा हां कसं वाटलं? बस आता नाही. चला आलं तिथेच आहे टन. आता आलो फायनली. फायनली किती वर्षानंतर आलोय. किती वर्षानंतर नाही, मी तर पहिल्यांदा आलोय. पण काय भारी वाटतंय बघा हे बघा. दर्शन करून घ्या दर्शन. कसं आलं दर्शन? मस्त झालं. फक्त या लोकांनी रस्ता चांगला करावा. ते ठीक आहे. आणि लगेच झालं दर्शन. लगेच झालं म्हणजे गर्दी नव्हती. आलो आणि लगेच दर्शन परत जाऊ शकतो आम्ही. एवढी गर्दी नाही. हां एकदम. दर्शन कसं झालं? मस्त मस्त, गर्दी नाही. अगदी गेल्या गेल्या लगेच मंदिर आतमध्ये. एकदम मस्त. आणि मी तर पहिल्यांदा आलो पण भारी वाटतंय खरंच, खूप भारी सुंदर आहे. फोटो काढणार आता आमचे फोटो काढणार आहे. चुंबन आले गोरा असं वाकाला. दर्शन झालं मस्त पैकी एकदम. आता इथून चाललो आहे जसं आता वाटतं अजून एका मंदिरात जायचं. कळेलच मला माहिती नाही कुठचं मंदिर आहे, पण भारी आहे. हा भारी वाटतंय. मगनलालची चिक्की का फेमस झाली? पर्टिक्युलर मगनलाल असं नाही. एक मिनिट. हां आता बोल. पण जेव्हा रेल्वे ट्रॅक बांधायला घेतला इंग्रजांनी ना, तेव्हा ते कामगारांना लागणारं जे पौष्टिक खाद्य आहे ते गूळ आणि शेंगदाणे याला मिक्स करून ते देत होते त्यावेळेला. त्याच्यातून मग ते चिक्की निर्माण झाली आणि मग या प्रदेशात, या भागात चिक्की जास्त फेमस झाली नंतर. आणि तसंही थंड प्रदेश आहे, वातावरण थंड आहे, चिक्की नंतर फेमस झाले. नंतर पर्यटन स्थळ झालं ते. पण जेव्हा रेल्वे बांधत होते या पूर्ण डोंगरातून जेव्हा ट्रॅक वर घ्यायचा होता, तेव्हा त्या कामगारांना लागणारं पौष्टिक खाद्य, त्यासाठी ते चिक्की आणि गूळ म्हणजे शेंगदाणा आणि गूळ याचं मिश्रण करून अवधूतला द्यायला सांगायला देत पाहिजे होते. मम्मीला त्याच्या. पौष्टिक काय बोललात? नाही, आपण शेंगदा लाडू कसा खातो तो प्रकार आहे. फक्त चपटा पण हा खायला तर पाहिजे काहीतरी. कुपोषित मॅन. यू सी आय सी. काका कुठं गेली? काका कुठं गेली? काका काकी आले वाटते. आपली पोरं डेंजर आहेत. आता अरे इथे यार आता घावरच दिसता. आता झाला काका वाचला. काय एवढे हे करतात? कवडी स्मूथ माहितीये का? ही इझिली पिकवते ते झालं. तो कुणाच्या एवढा तो व्यागेला हड. पण मजा आली. हे वालं थोडी आहे. हे वाला ह्याच्यात घरात गाडीवर समोर भारी व्ह्यू आहे. व्ह्यू जाऊया आपण, रस्ता क्रॉस करू. काय व्ह्यू आहे गाडीचं बघा. काय भारी, फुल भारी. तेव्हा धबधबा आहे तिथे. धबधबा असं जागी थांबत नाही, दिसत नाही पण आज थांबलोय. गाड्या भारी व्ह्यू होता एकदम भारी. गाडी. हा बस. चला जाऊया. वी हॅव रीच गगनगिरी महाराजच्या मठात. तर आम्ही आलोय गगनगिरी महाराजांच्या मठात. काय बोलते? काय नाही, काय बोलत नाही. झोपा काढून आली. काय बोलणार आहे आता? 390. तुझी 150 कुठे? माझी 160 आहे. चला जाऊ द्या गाईस.
पप्पा गाडी लावून येत आहेत. नाही, गगनगिरी पप्पा गाडी लावून येतात आणि मठ बघा भारी वाटतंय. सुंदर एकदम. घेऊन जातील सांगते गाडीमध्ये उभा राहते. लोकल वाटतो तो इकडचा मला. हे आपलं गगनगिरी महाराजांचा मठ आणि ही नदी ती. दर्शन झालं. आतमध्ये कॅमेरा अलाव नव्हता. शूट काय केलं नाही, फक्त ती गाडी दाखवली. ती गाडी तुम्ही बघितला भारी वाटतं पण आतमध्ये खूप स्वच्छ आहे आणि क्लीन आहे. बघा ते तिकडे मंदिर म्हणजे एकदम क्लीन बोलतात ना, खरंच खूप स्वच्छ आहे. आणि आता इथून पुढे आपण महाडच्या गणपतीला आलो. मोडच्या गणपतीला गाडी पार्किंगला लावली. इथे पार्किंग ऑलमोस्ट सगळं जवळ आहे. म्हणजे आपलं एकविरा आईचं मंदिर झालं, त्याच्यानंतर हे गगनगिरी महाराजांचं मठ, आता मडचा गणपती आणि मग टाईम भेटला तर बस धरील आपण. सगळं एकदम घरी जायचंच आहे. एक बार परत आलो आम्ही मोहडच्या गणपतीला. कधी काल नाही, परवा ब्लॉग टाकलेला. परवा परत बोलवून घेतलं. हो परवा आलेलो, परत आले आम्ही. आता फक्त आता गर्दी नको, बघूया वरती जाऊन कळेल आपल्याला. सॅटर्डे ना आज, तर काय बोलता येत नाही कारण का पार्किंगला गाड्या तर लागलेल्या आहेत. चेक कसं काय ते हळूहळू जवळ जातोय डापायला. हे तुला माहिती का इथे काढलं का लपून आपण वडापाव घेतलेले. इथे वडापाव घेतलेले चुंबडीत कायचं. हा इथून घेतलेले. अरे कुठे गेले ते काका? श्री वर्धविनायक अष्टविनायक क्षेत्र महाराष्ट्र. चले दर्शन वगैरे झालं पण मला एक काय कळत नाही कारण ना देवाचे म्हणजे आपलं देवदर्शनला आता ना असे व्हिडिओ काढतो. आलो उतरलो मंदिर दाखवलं, आतमध्ये ते अलाव नसतं कॅमेरा, परत निघालो. एवढंच. त्या लॉजिकच नाही, सेन्सच नाही, पण ठीक आहे मजा मस्ती चालू आहे तेवढंच. हे दोघं आहेत सोबत आणि म्हणून आता पळसदरीला जाऊ. हे पण जवळच आहे. त्याच्यानंतर मग कुठेतरी बाहेर एक मस्त जेवू आणि मग घरी जाऊया. मठामध्ये केवढं काम झालं. लास्ट टाइम आलेलो ना आपण, म्हणजे परवा बोलतोय हे सगळं इथे काम चाललं. ते काम झालं फायनली. पण आम्ही आता दर्शन नाही घेणार आहे कारण का लाईन परत खूप आहे आणि आतमध्ये पण अशी झिकझॅक आहे. खूप टाईम जाईल आणि लागली आहे भूक सर्वांना. तर आम्ही आता इथून पाया पडलो लांबून. पनीर मखणी आणि आता बिर्याणी. आता मला उलटी सुलटी व्हिडिओ करावी लागणार आहे कारण की नान कॅमेरा फिरवलाय. बटर नान, उलटी फुलटी चालली आहे व्हिडिओ. व्हेज कोल्हापुरी झालं. पापड, लोणचा. जय बाबा ते बघ कसा आकडा दिसतोय. पागल दिसू दे ना. आत्ता जाऊन कुठे ब्रेक घेतलाय मस्तपैकी. आता जेवणार आहे. काढून घ्या जेवणार आहे. आणि ही प्लेस जर कोणाला माहीत असेल तर फक्त ते लेजंड लोकांना माहिती आहे. मी काही बोलणार नाही, फक्त लेजंड लोकांना माहिती. आणि समोर शंकर बाबा दिसत आहेत. बघा शंकर बाबा. शंकर महाराज. चला ना आतमध्ये, चला जय. हॉटेलमध्ये. चला आतमध्ये जाऊया. आधी बसून आहे जाम देतो मस्त पैकी. आता खाणार ना मम्मी पप्पा इथे काय नाही. खावा. आम्ही पण एन्जॉय करतो, तुम्ही पण एन्जॉय करा. तर सो फार सो एकदमच खूप छान. गवता मोबाईल घ्यायचा नसतो आम्हाला यांचं जेव व्हायले. जेवणार एवढीचं तोंड खोलणार तेवढं. चल 3:23 झाले आणि आम्ही पोचलोय मुलुंडमध्ये. सावी येते, अवधूत गेलाय तिकडे आणायला. कसं वाटलं? चांगलं तर वाटलं पण एकच विषय, हा गजरा कोणाचा आहे? ज्याने हा गजरा ठेवलाय तो घेऊन जावे अशी माझी नम्र विनंती. ते तुझ्यासाठी आहे. तू केस वाढवणार होता ना. वाढवायची तयारी. फोटो येतील माझ्या इंस्टाला, फॉलो करा. काय नाही गाईस, खूप झालं बघ.
लाईक करा, शेअर कुठे करा, गेला? सबस्क्राईब करू, ठोकर. बघा कोण आलंय बघा. अवणी आली पळत, सावी पण आली. मम्मीने घरी बोलवलं तुला? हो, मम्मीचा फोन आहे. आपको घर जाना है, आपको आना है. चला 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 दोघं चला. तो समोर बघा. हा ये आम्ही पण आले गाईज. दिसते का? चला बसा बसा. चला फोन मार बस चाल रहा. बाय द वे ए मी काय बोलतो, हा ब्लॉग एंड करायचा आहे. तर एंडला काय बोलतात माहितीये का? एंड करताना शेअर सबस्क्राईब. सोड, मी काय बोलत नाही. घरी जायचा वेळ आलाय. काय करत नाहीयेस ना? एकमेकांचं काय पुचूक चाललंय बघा. नाही बघा आय तू दुसऱ्या माळ खातोय. आईला आलेला. हा बोलतो वरती कुठे चाललाय? मी नाही ह्या दोघांना माझं घेतलेलं आहे म्हणून. अरे काय हा बोल. नाही अरे ह्याला दाखव ना, ह्याला दाखव. ह्याला दाखव.